आणि ज्येष्ठ पत्रकार राजू नायक यांनी गोव्यातल्या परिस्थितीचं वर्णन केलेलं आहे। गोव्यातलं चित्र नेमकं कसं असणार आहे किंवा कसं आहे हे सुद्धा जाणून घेऊया। तर गोव्यामध्ये जे प्रबळ दावेदार एक भाजपा आहेत सत्ताधारी पक्ष म्हणून, पण त्यांना शह द्यायला भारतीय सुरक्षा मंच आणि महाराष्ट्र गोमंतक हे मोठ्या तयारीने या निवडणुकीत उतरलेत। परंतु सर्वात मोठा धोका भाजपाला आहे तो काँग्रेसपासून आहे। काँग्रेस पक्ष या निवडणुकीमध्ये सगळ्या आयुधांसह त्यांना एका बाजूला कॅथलिक चर्चचा पाठिंबा आहे आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण राहुल गांधींची सभा मागच्या महिन्यात गोव्यामध्ये झाली, त्याच्यानंतर एक काँग्रेसमध्ये एक उत्साह आलेला आहे। दुर्दैवाने काय होतं की काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत लुईझिन फालेरो, त्यांना असं वाटतं की काँग्रेसनं यावेळी एकला चलोरे भूमिका घ्यावी आणि त्यांना असंही वाटू लागलंय की लोकांचा पाठिंबा पाहून की एकला चलोरे जर गेले काँग्रेस तर ते सत्तेवर सुद्धा येऊ शकतील। पण मला असं वाटतं की एकला चलोरे धोरण काँग्रेसला महागात पडेल आणि पुन्हा भाजपा सत्तेवर येऊ शकते।